हो, एकंदरीत या कार्यक्रमाचं भाजपचे सर्व जिल्ह्यातील आमदार असतील, मंत्री असतील, आम्हाला निमंत्रण दिलेलं होतं. आपण त्या ठिकाणी भाषणामध्ये खंत देखील व्यक्त केलेली आहे. त्या ठिकाणी एकही जण या ठिकाणी उपस्थित नव्हते. निश्चितपणाने मी या भाषणातही बोललेलो आहे आणि मी वरिष्ठांकडे या गोष्टी मांडणार आहे की युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये, जेणेकरून ज्याचा विपरीत परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होईल. आणि मला तरी असं वाटतं की उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे, आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय गिरीश भाऊ असतील किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यापर्यंत ही आम्ही माहिती देणार आहोत की जेणेकरून लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक संघ राहून निवडणुका लढण्यानंतर काय परिणाम होतो, देशाचं वारा इकडे तिकडे असताना सुद्धा आपण एक संघ असल्यामुळे 2 सीट आपल्या लोकसभेच्या निवडून येऊ शकल्या. तसं जर आपण एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये 11चे 11 आमदार आपले निवडून येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट असणं हे आपल्याकरता नुकसानीचं या ठिकाणी चित्र आहे असं मला सांगावंसं वाटतं. हो, संजय राऊत असं म्हणाले की आम्ही उमेदवार आयात करू, मात्र गुलाबराव पाटलांना विधानसभेत जाऊ. अरे मी पहिलेच बोललो होतो बाबा की ते आयात करणार आहे आणि मी तयार आहे. मी जसं किशोरप्पा लंगोट बांधून तयार आहे तसं मी अंगाला तेल लावून तयार आहे. चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.